नमस्कार. शेअर बाजारात गुंतवणूक म्हटलं की अनेकांना थोडी भीती वाटते, नाही का? म्हणजे पैसे बुडतील की काय अशी शंका असते. हो, ही भीती अगदी सामान्य आहे. पण आज आपण गुंतवणुकीचे 5 सोपे नियम, पैसे सुरक्षित ठेवा या आपल्या स्रोताच्या आधारे काही महत्वाच्या गोष्टींवर बोलणार आहोत. बरोबर. आणि या स्रोतानुसार काही साधे नियम जर शिस्तीने पाळले तर धोका नक्कीच कमी करता येतो. चला तर मग पाहूया काय आहेत हे नियम. पहिला नियम जो स्रोत सांगतो तो मला वाटतं सगळ्यात मूलभूत आहे. अभ्यास करा. अगदी. आपण साधं मोबाईल घेताना किती विचार करतो, किती माहिती काढतो, मग जिथे आपल्या कष्टाचे पैसे गुंतवतोय तिथे तर अभ्यास हवाच ना. नक्कीच. मुख्य 4 गोष्टी. कोणत्या 4? 1. कंपनी नक्की करते काय, म्हणजे तिचा व्यवसाय काय आहे. दुसरं, ती कंपनी नफ्यात आहे का. तिसरं, तिच्यावर कर्ज किती आहे, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त नको. आणि चौथं, भविष्यात वाढीसाठी त्यांच्या योजना काय आहेत. ही माहिती कुठे मिळेल सहज? ही माहिती म्हणजे बघा मनी कंट्रोल किंवा Scanner.in सारख्या वेबसाईटवर सहज उपलब्ध असते. ओके. पण स्रोत एक महत्वाची गोष्ट सांगतो की फक्त IQ माहितीवर किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून गुंतवणूक करू नका. स्वतः बघा. म्हणजे स्वतः खात्री करा. बरोबर. आता दुसरा नियम, विविधता. हे तर आपण नेहमी ऐकतो, सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवू नका. हो. आणि गुंतवणुकीत हे खूप महत्वाचं आहे. काय आहे ना, समजा तुम्ही सगळा पैसा एकाच कंपनीत लावला किंवा अगदी एकाच सेक्टरमध्ये, समजा फक्त IT कंपन्यांमध्ये, आणि जर त्या सेक्टरमध्ये काही मंदी आली तर सगळ्या गुंतवणुकीला भटका बसणार. अगदी. त्याऐवजी थोडं IT, थोडं बँक, थोडा फार्मा, थोडा ऑटो, असं वेगवेगळ्या क्षेत्रांत विभागून टाका पैसा. म्हणजे धोका विभागला जातो. बरोबर. एका ठिकाणचं नुकसान दुसऱ्या ठिकाणच्या नफ्याने कमी होऊ शकतं. पण किती विविधता असावी? म्हणजे किती कंपन्या किंवा सेक्टर्स? जास्त झालं तर सांभाळायला कठीण नाही का? हा चांगला प्रश्न आहे. पण साधारण सुरुवात करताना 4-5 चांगल्या कंपन्या किंवा सेक्टर्स पुरेशी आहेत असं म्हणता येईल. नाहीतर तुम्ही म्हणालात तशी डोकेदुखी वाढवू शकते. समतोल हवा. बरोबर. समतोल महत्वाचा. आता तिसरा नियम, जो मला वाटतं खूप जणांना पाळायला कठीण जातो, दीर्घकालीन विचार. हो, संयमाची गोष्ट आहे ही. स्रोतातलं त्या आंब्याच्या झाडाचं उदाहरण मस्त आहे. आज लावून उद्या फळं मिळत नाहीत. अगदी. शेअर बाजार म्हणजे काही लॉटरी नाहीये. चांगल्या कंपनीत गुंतवणूक केली तर 5, 10, 15 वर्ष थांबायला हवं. हां. रोज बाजार वर खाली होतो, त्याने घाबरून लगेच विकून टाकलं तर फायदा नाही. थांबलात तर चक्रवाढ व्याजाची जादू अनुभवता येते. म्हणजे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, नफ्यावर नफा. बरोबर. त्यानेच संपत्ती वाढते, पण त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आणि या संयमाची कसोटी पाहणारा चौथा नियम, अफवांवर विश्वास ठेवू नका. हल्ली काय व्हॉट्सॲपवर लगेच मेसेज येतात. हो ना, आतली बातमी आहे, हा शेअर डबल होणारच, अशा गोष्टी. बरोबर. यापासून सावध राहायला हवं. सांगतो की या बहुतेक अफवाच असतात. आणि यात नुकसान कोणाचं होतं तर आपल्यासारख्या सामान्य गुंतवणूकदारांचं. मग काय करायचं अशा वेळी? परत नियम पहिला आठवायचा. स्वतः अभ्यास करा. कोणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून नाही, तर आपला अभ्यास काय सांगतोय यावर निर्णय घ्या. गॅरंटीड रिटर्न वगैरे दावे आले की सावध व्हायचं. अगदी. ती धोक्याची घंटा समजावी. बरोबर. आणि आता शेवटचा 5वा नियम, हा विशेषतः जे नवीन आहेत बाजारात किंवा ज्यांच्याकडे रोज लक्ष द्यायला वेळ नाही त्यांच्यासाठी फार महत्वाचा आहे. नियमित गुंतवणूक म्हणजेच SIP. हो, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ही एक प्रकारची शिस्त आहे. जशी आपण RD करतो ना बँकेत, तसंच दर महिन्याला एक ठरलेली रक्कम गुंतवायची. याने काय होतं बरं का, की बाजाराच्या टायमिंगची चिंता करावी लागत नाही. म्हणजे बाजार कधी वर जाईल कधी खाली येईल याचा विचार नको. बरोबर. आणि दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे रुपया कॉस्टिंग ॲव्हरेजिंग. ते काय असतं? म्हणजे असं बघा, जेव्हा बाजार खाली असतो तेव्हा त्याच रकमेत तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात आणि बाजार वर असतो तेव्हा कमी. अच्छा. त्यामुळे दीर्घकाळात तुमची सरासरी खरेदी किंमत चांगली राहते, नियंत्रणात येते, धोका कमी होतो आणि भावनांच्या भरात निर्णय घेणं टाळता येतं. हे खरंय, शिस्त लागते. आणि नक्कीच. तर थोडक्यात सांगायचं तर हे 5 नियम झाले. 1. अभ्यास करा. 2. विविधता ठेवा. 3. दीर्घकालीन विचार करा. 4. अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि 5. नियमित गुंतवणूक करा म्हणजे SIP. अगदी. आणि संदेश हाच आहे की शिस्त आणि माहिती यांच्या जोरावर गुंतवणूक केली तर शेअर बाजार नक्कीच भीतीदायक नाही. बरोबर. हे 5 नियम तर महत्वाचे आहेतच, पण या अलीकडे जाऊन एक विचार येतो मनात.
की यशस्वी गुंतवणुकीसाठी या नियमांबरोबरच आणखी कोणता एक गुणधर्म म्हणजे स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता आजच्या जगात किती जास्त महत्वाची ठरत असेल? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं. शिस्त आणि संयमासोबतच भावनिक नियंत्रण